नमस्कार, महासागरच्या खरी खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। सध्या वन नेशन वन इलेक्शन बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे। भूतपूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्र आणि एक निवडणुकीची कल्पना साकार होणे शक्य आहे किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी पूर्व राष्ट्रपतींना पाचारण करण्यात आले होते। आता जेव्हा त्यांना ते काम दिले तेव्हा जिकडे तिकडे चोहीकडे मोदी मोदी मोदीच गडे अशी परिस्थिती होती। यापूर्वीही मोदीजींनी दिल्ली सरकारचे सर्व अधिकार तेथील उपराज्यपालांना देण्याचा कायदा संमत केला होता। निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा जो आदेश काढण्यात आला तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारूनच काढण्यात आला। आता हे नवे अपत्य जन्माला घालताना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दवाखान्यात त्याचे बाळंतपण झाले। पण मुळात हे बाळ इतके आजारी आहे की त्याला स्वस्थ करण्यासाठी अनेक औषधांची गरज आहे। सर्वप्रथम अल्पमतातील मोदी सरकारला हे विधेयक मंजूर करण्यासाठी संविधान संशोधनाची गरज पडणार आहे। त्यासाठी विरोधी पक्षांनाही सोबत घ्यावे लागणार आहे। आम्ही परवा याच स्तंभात सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांसोबत संवाद साधला पाहिजे अशी वेडी आशा व्यक्त केली होती। पण इथे तर विरोधी पक्ष नेत्यांनी जीभ छाटणे, त्यांची गत त्यांच्या आजीसारखी करणे किंवा जिभेवर चटके देणे अथवा क्रमांक 1 चा आतंकवादी घोषित करणे याचे कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग सुरू आहेत। हे विधेयक पारित करण्यासाठी 67% म्हणजे 2/3 खासदारांची सहमती आवश्यक आहे। हे प्रमाण आणखी सोपे करून सांगायचे झाल्यास 3 पैकी 2 खासदारांची सहमती यासाठी आवश्यक आहे। आता स्थिती अशी आहे की मंत्रिमंडळाने हे विधेयक पारित केल्याबरोबर विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात घनघोर आक्रमण सुरू केले आहे। आताच्या एनडीएतील सदस्यांनी विरोध केलेला दिसत नाही, मात्र यापूर्वीच्या 2-3 विधेयकांना भाजप शिवाय एनडीएतील अनेक पक्षांनी विरोध केला होता। त्यामुळे सरकारला पलटी मारावी लागली होती। तिकडे या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी बलाढ्य विरोधी पक्ष असलेल्या इंडियाने कंबर कसलेली आहे। म्हणजे आता एनडीए आणि इंडिया या 2 विधेयकाबाबतीत 2 ध्रुवांवर आहेत। राज्यसभेतही एनडीएला स्पष्ट बहुमत नाही। आपल्या देशात 1971 ची मुदतपूर्व निवडणूक होईपर्यंत म्हणजे 1967 च्या निवडणुकीपर्यंत देशातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या होत्या। त्यानंतर विभिन्न कारणांनी या निवडणुका एकसाथ घेणे शक्य झालेले नाही, कारण पुढे अनेक राज्यातील सरकारे आपसातील फुटीमुळे बरखास्त झाली आणि मग त्यासाठी वेगळी निवडणूक घ्यावी लागली। मधल्या काही काळात केंद्रातील सरकारेही अनेक पक्षांच्या कुबड्या घेऊन चालत होती। त्यावेळी चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, VP सिंग, HD देवेगौडा वगैरे पंतप्रधान अल्पजीवीच ठरले। खुद्द भारतीय जनता पक्षाचे सरकार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात स्थानापन्न झाले होते। त्यांनाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता। हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण असे की या समितीने खर्च वाचवण्यासाठी जी शिफारस केली आहे त्यात एक महत्त्वाचा मुद्दा असाही आहे की केंद्रात पंतप्रधान पदावर मोदीजींचा चेहरा असला म्हणजे दिल्ली पासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्व ठिकाणी आपण विजय मिळवू शकू। म्हणजे समिती स्थापन झाली तेव्हा तशी स्थिती होती आणि आता शिफारस आली तेव्हा भारतीय जनता पक्षाला केंद्रात स्वबळावर बहुमत नाही। इतर राज्यातही येत्या काळात ज्या निवडणुका होणार आहेत त्यात भाजपाला पूर्वीसारखे बहुमत मिळेलच याची खात्री नाही। एक वेळी निवडणूक घेतल्याने खर्चात बचत होईल, आचारसंहिता वारंवार लागू करावी लागणार नाही। हे फायदे देशाला लाभदायक असले तरी या निवडणुकीसाठी जो अफाट खर्च होतो तो कमी होईल असे अजिबात वाटत नाही। आपल्या देशातील एकूण परिस्थिती पाहता या सर्व सुधारणा दुधारी तलवारी सारख्या आहेत असे वाटते। कल्पना करा, केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार नाही पण दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे। मग ज्याप्रमाणे आता उपराज्यपाल दिल्ली सरकारशी वागतात तसाच प्रकार पुढेही कशावरून होणार नाही। त्यामुळे एक साथ निवडणुकांचा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा इतर काही सुधारणा करता येतील काय, खर्चावर कायदेशीर बंधनापेक्षा इतर काही मार्गाने बंधने लावता येतील काय याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे।
एकत्र निवडणुका करणे म्हणजे नाकापेक्षा मोती जड होणार आहे हे तुम्ही लिहून ठेवा. आमच्या सांगण्याने फार काही बदल होईल या भ्रमात आम्हीही अजिबात नाही, हेही लिहून ठेवा. बस आगे आगे देखिए होता है क्या. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.